कलाविश्वामध्ये तुम्ही जेव्हा काम करत असता त्यावेळेला तुम्हाला हे ऑब्झर्व करणं गरजेचं आहे की मी जे काही प्रेझेंट करणार आहे या जगामध्ये, माझ्या माध्यमातून जे काही कलेच्या द्वारे मी प्रेझेंट करणार आहे त्याच्यातून काय क्रिएट होणार आहे, डिस्ट्रक्शन की पीस, हार्मोनी, काय क्रिएट होणार आहे हे तुम्ही ऑब्झर्व केलं पाहिजे. कारण आफ्टर ऑल आपण सर्वजण हे मान्य करतो की कर्मा वर्क्स, जे काही आपण पेरणार आहोत तेच उगवणार आहे. जर मी हेट्रेट पेरला तर हेट्रेट उगवणार आहे आणि मी जर पीस पेरलं तर पीसच बाहेर येणार आहे, शांतीच बाहेर येणार आहे. त्यामुळे आपल्याला ते बॅलन्स साधावं लागेल. पण हे साधत असताना बरेचदा ॲज अन आर्टिस्ट फ्रस्ट्रेशन येतं की मला तो प्लॅटफॉर्म नाही मिळाला किंवा मला ती अचिव्हमेंट नाही मिळाली. जर असं जेव्हा होतं त्यावेळेला त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा त्याच्यावरती विजय मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या मनाला ओळखणं गरजेचं आहे. आणि ज्या व्यक्तीने मनाला ओळखलं तो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये जे काही काम हातामध्ये घेतो त्या कामावरती तो विजय प्राप्त करू शकतो किंवा त्याला यशाकडे घेऊन जाऊ शकतो. जे काही उत्पन्न होतं ते मनामधून उत्पन्न होतं. ओपन माईक ही कन्सेप्ट आधी उत्पन्न झाली मनामध्ये आणि नंतर ती वास्तवामध्ये आली. कोणीतरी विचार केला की ओपन माईक नावाचा एक कन्सेप्ट आपण ओपन केला पाहिजे, लॉन्च केला पाहिजे. ते पहिले कन्सेप्ट ब्रेनमध्ये आली आणि त्याच्यानंतर त्या कन्सेप्टच्या माध्यमातून तुम्ही व्यक्त व्हायला सुरुवात झाली. आता इथं व्यक्त होत असताना तुम्ही जे काही प्रेझेंट करताय या माध्यमातून बरीचशी जी काही व्ह्युअर्स आहेत, जे तुम्हाला फॉलो करतात किंवा ज्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचताय त्यांच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून एक मेसेज जातोय. जसं आता तुम्ही लोकराजा शाहू महाराजांचं पोवाडा किंवा लोकगीत जे बोललात अतिशय सुंदर, त्याच्यामधून पूर्णपणे मेसेज गेला की एखाद्या व्यक्तीचं पूर्ण अस्तित्व पुस्तक वाचणं आणि तुम्ही एक 5 मिनिटामध्ये ती पूर्ण गीताच्या माध्यमातून प्रेझेंट करणं आणि तो मेसेज लोकांपर्यंत देणं हे अतिशय चांगलं काम आहे. आणि आर्टिस्टच हे करू शकतो, इतर व्यक्ती नाही करू शकत. त्याच्यामुळे तुमच्यामध्ये खूप चांगली बीज आहेत आणि त्या बीजांना जर खरं खत पाणी जर द्यायचं असेल तर त्याला स्पिरिच्युअलिटीचा, अध्यात्म हा शब्द थोडासा मला ऑड वाटतो पण अल्टरनेटिव्ह नाही आहे म्हणून त्याला आपण वापरूयात, तर त्याची जोड असणं गरजेचं आहे. आणि मनाला जर खऱ्या अर्थाने ओळखायचं असेल तर ध्यानाची जोड आवश्यक आहे. ध्यान जर करायचं असेल का केलं पाहिजे, बरेच जण विचारतात क्या मेडिटेशन क्यों करना चाहिए, बुढ़ापे में करना चाहिए, जब हम सारी चीजें करेंगे, अभी तो हमें भागना है दौड़ना है ना, तो क्यों करें मेडिटेशन. लेकिन ऐसा नहीं है. ध्यान यासाठी केलं पाहिजे जर तुम्हाला ध्यानावर राहायचं असेल तर ध्यान केलं पाहिजे, जर ध्यानावर राहायचं नसेल तर ध्यान सोडलं पाहिजे. आज सकाळी एक मेडिटेशन सेशन घेतला फिटनेस सेंटरमध्ये, वैशाली बस्सी फिटनेस सेंटर आहे इथे, तर त्यांच्या इथे त्यांनी ते ऑर्गनाईज केलं होतं. तर त्या मेडिटेशन सेशन नंतर एका व्यक्तीने मला विचारलं कि सर मैनिफेस्टेशन करने के लिए मेडिटेशन क्या हेल्प करती है, ध्यान क्या हेल्प करता है. तर सेम थिंग, आता हा धागा तुमच्या ॲज अन आर्टिस्ट कसा लिंक होतो, कारण तुम्ही पण मॅनिफेस्ट करताय. जर विचलित मन असेल, चंचल मन असेल तर त्याच्यातून तुम्ही जो काही गोल निर्धारित करताय, फॉर एक्झाम्पल 1 वर्षानंतर तुम्हाला काहीतरी अचीव्ह करायचंय, तुम्ही गोल डिसाईड केला आणि मन पूर्ण चंचल आहे, त्या गोलवरती राहील का, नाही राहणार. कारण तुमचं मन काय झालेलं आहे, प्रत्येक क्षणाला विचलित होत आहे. पण तेच मन जर शांत असेल, स्थिर असेल, फोकस असेल, तुम्ही जो पण गोल निर्धारित केलेला आहे तो 100% तुम्ही अचीव्ह करू शकता. दॅट इज द पॉवर ऑफ मेडिटेशन, दॅट इज द पॉवर ऑफ स्पिरिच्युअलिटी. सो स्पिरिच्युअलिटीचा एक फक्त आज मी धागा तुमच्या समोर प्रेझेंट केला. तुम्हाला आता ओपन माईक मध्ये यायचंय, हा खूप मोठा टास्क आहे. याच्यामध्ये बरेचसे जे कॅटेगरीज आहे की हाऊ टू प्रॅक्टिस स्पिरिच्युअलिटी अँड आपलं जीवन कसं त्याच्यासोबत आपण कनेक्ट करायचं आणि कसं पीसफुल आणि सक्सेसफुल बनवायचं, त्याच्यासाठी आपण वेगवेगळे सेशन्स घेऊयात आणि त्या माध्यमातून आपण पुढे जाऊयात. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू व्हेरी मच.